न्यूज 18 लोकमतची बातमी म्हणजेच इम्पॅक्टची हमी हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले। नाशिकच्या इगतपुरी परिसरात असलेल्या धारवाडीतील पाण्याचं दुर्भिक्ष न्यूज 18 लोकमतनं दाखवलं होतं। हंडाभर पाण्यासाठी एका गरोदर महिलेला करावी लागणारी जीवघेणी कसरत न्यूज 18 लोकमतनं बातमीतून समोर आणली आणि ही बातमी बघितल्यानंतर वेल्स ऑन व्हील्स या सामाजिक संस्थेनं पुढाकार घेत या गरोदर महिलेसाठी या भागातील 100 कुटुंबांना 45 लिटरचे 100 वॉटर व्हील्स ड्रम्सचं वाटप केलं। या वॉटर व्हील्स ड्रममुळे या महिलांच्या डोक्यावरील हंडा जमिनीवर आला आणि पाण्यासाठी 4 ते 5 खेपा मारण्याऐवजी एकाच खेपेमध्ये 45 लिटर पाणी त्यांना यामध्ये मिळणार आहे। घरातील लहान मुलंही हा ड्रम सहजरित्या आपल्या घरी घेऊन जाऊ शकतात। ऐन दुष्काळाच्या छायेमध्ये असलेल्या या महिलांना मोठा फायदा या संस्थेच्या पुढाकाराने आणि न्यूज 18 लोकमतच्या बातमीनं मिळतोय। इगतपुरी परिसरामध्ये असलेल्या भावली धरण परिसरामध्ये आपण आहोत आणि धारवाडी या गावामध्ये आहोत। कालच न्यूज 18 लोकमतने धारवाडी गावामधील एका गरोदर महिलेची बातमी दाखवली। या गरोदर महिलेला हंडाभर पाण्यासाठी 3 किलोमीटरचा डोंगरांमधला प्रवास पूर्ण करून विहिरीपर्यंत यावं लागत होतं आणि विहिरीवरनं केवळ एक हंडाभर पाणी घेऊन जाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत होती। या आशयाची बातमी ज्यावेळेला आपण दाखवली त्यावेळेला व्हील्स अँड वेल्स या नावाची एक संस्था जी आहे, सामाजिक संस्था, नाशिकच्या आदिवासी भागामध्ये काम करणारी ही संस्था आहे आणि या संस्थेने पुढाकार घेतला आणि नाशिकच्या या धारवाडी आणि या परिसरामध्ये असलेल्या कुरुंगवाडी, मारुतीवाडी या परिसरामधील महिलांना 100हून अधिक ड्रम देण्याचा निर्णय घेतला। हे ड्रम नेमके कसे आहेत ते आपण दृश्यांमध्ये बघतोय। व्हील्स अँड वेल्स या नावाची ही संस्था जी आहे ती समोर पुढे आली आणि या संस्थेने अशा प्रकारचे वॉटर व्हील ड्रम जे आहेत ते देण्याचा निर्णय घेतला। हे वॉटर व्हील ड्रम या महिलांना फायद्यासाठी यासाठी आहे की हा ड्रम जो आहे आपण दृश्यांमध्ये बघतोय तो इझिली ओढला जाऊ शकतो। जो हंडा आपण डोक्यावर घेऊन जात होतो तो डोक्यावर घेऊन न जाता ज्यामुळे कमरेचा मानेचा त्रास ज्या महिलांना होईल तो न होता अशा पद्धतीने या ड्रममध्ये तब्बल 45 लिटर पाणी बसेल अशा प्रकारचा इतक्या मापाचा हा खरं तर ड्रम आहे आणि हा ड्रम सहजरित्या ही महिला असेल किंवा घरातील पुरुष असेल किंवा शाळकरी मुलं असतील ते ओढून नेऊ शकता आणि यामुळे या महिलांचा जो त्रास आहे तो यामुळे कमी होणार आहे। आपण याच महिलेची स्टोरी जी आहे ती न्यूज 18 लोकमतवर दाखवली होती। 9 महिन्याची गरोदर असलेली ही महिला जी आहे तिला तो त्रास होत होता तो आपण दाखवला आणि याच सामाजिक जाणीवेतून सामाजिक भावनेतून ही संस्था पुढे आली आणि त्या संस्थेने मदतीचा हात जो आहे तो पुढे केला। आपण त्या महिलेशी एकदा बोलूया। ताई, तुला हे हंडाभर पाणी जे आहे ते वरती घेऊन जाताना काय त्रास व्हायचा? त्रास काय व्हायचा तुम्हाला? आपण बघतोय खरं तर त्या महिलेला बोलता येत नाहीये। आपण त्यांच्या सोबत असलेल्या त्या महिलांशी एकदा बोलूया। ताई, ह्या ज्या महिला आहेत त्या किती महिन्याच्या गरोदर आहे आणि त्यांना या सगळ्यामुळे काय त्रास होतो? म्हणजे एक महिला म्हणून आपल्याला काय वाटतं, कसा त्रास होतो या सगळ्यात? आता ही महिला आहे ती 9 महिन्याची महिला आहे। ती पाण्याला येताना तिचे हातपाय दुखतात आणि पाणी ओढताना हात दुखतात। डॉक्टरने सगळ्यांनी सांगितलं का जड ओझं उचलू नको, परंतु आम्हाला पर्याय नाही त्याच्यामुळे आम्ही येतो आणि पाणी भरून घेऊन जातो। मान दुखते, पोटात अशा कळा उठता, शिवाय दवाखाना आम्हाला जवळ नाही, गाडी घोडा बोलावा लागतो। त्याच्यामुळे त्या गरोदर महिलेला जीव एकदम धोक्याचा आहे। पण मग नसलं पाणी तर आम्ही चढवतो या दसामध्ये भरून आणि आता या संस्थेने आम्हाला जी काय योजना आणलेली आहे, ड्रम दिलेले आहे, ही संस्था आम्हाला खूप चांगलं काम केलेलं आहे। पण या संस्थेचे काही पदाधिकारी आहेत ज्यांनी ही बातमी बघितली आणि त्यानंतर त्यांची देखील सामाजिक जाणीव जी आहेत ती पुन्हा एकदा त्यांनी दाखवली। आपण ही संस्था नेमकी काय काम करते आणि या संस्थेने जो काही उपक्रम आता हातामध्ये घेतलाय याचा कसा लाभ या महिलांना होतो असं आपल्याला वाटतं? सर, गेली 6-7 वर्षांपासून आमची संस्था आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विविध जे आदिवासी पाडे आहेत अशा ठिकाणी की जिथे कुठलीही योजना पोहोचत नाहीये, ज्या लोकांना लांबून पाणी वाहावं लागतं, डोक्यावरती पाणी वाहणं आयुष्यभर तशी ती गोष्ट सोपी नाही आहे, तर या महिलांचा भार कमी करावा या उद्देशानं आमची संस्था काम करत आहे। 2 दिवसापूर्वीची न्यूज 18 लोकमतची आम्ही त्यांनी स्टोरी कव्हर केली होती की एक महिला जी गर्भवती आहे ती हंडा घेऊन एक डोंगर चढते, 15 लिटर पाण्यासाठी ती एवढा डोंगर चढते। ते दृश्य पाहून आम्हाला खूप वाईट वाटलं आणि लगेचच आम्ही न्यूज 18 लोकमतशी संपर्क साधला। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह मी लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, इगतपुरी। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।